कुस्त्यांचे जंगी सामने आयोजित ग्रामस्थ मंडळ बाशे आयोजित कुस्त्यांचे जंगी सामने रविवार दिनांक 9/3/2025 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आल्या होत्या। तरी सर्व परिसरातील कुस्ती पैलवानांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। सामन्याचे वैशिष्ट्य असे आहेत की बक्षिसांच्या भरभराटी, गदा, हंडा, कलशी, टाटे, डबे, बादली आणि रोख रक्कम देण्यात आले। तसेच बिंजोर सामने खेळवण्यात आले आणि बिंजोर विरुद्ध कुस्त्यांना चांगले बक्षीस ही देण्यात आली। तसेच पंचांचा निर्णय हा अंतिम राहील अशीही दक्षता देण्यात आली। कुस्त्यांचे जंगी सामने पत्ता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण संकुलन गोंदाडे बाशे तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथे करण्यात आले। तसेच ग्रामस्थ मंडळ बाशे आयोजकांनी आलेल्या पाहुण्यांचे शालपुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले। तसेच आयोजक मान्यश्री अनंता महादू पाटील, मान्यश्री सुनील जगन्नाथ पाटील, मान्यश्री रमेश भगवान पालवी, मान्यश्री प्रमोद भगवान देसले। तसेच या कुस्तीगीरात प्रमुख पाहुणे मान्यश्री रवींद्र पाटील गोंदाडे उद्योगपती, मान्यश्री शांताराम पाटील वाफे कार्यकर्ते, मान्यश्री कैलास शेलार पुंडास, मान्यश्री हनुमंत पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे भिवंडी लोकसभा संघटक। तसेच मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। बासे या गावामध्ये कुस्तीचा फळ आयोजित केलेला आहे। खरं तर कुस्ती हे आपल्या भागामध्ये जवळजवळ हे आखाडे लोप पावत चालले होते, परंतु या परिसरामध्ये बासे गाव आणि येत्या होळीच्या पंचमी निमित्त सागाव येथे कुस्त्यांचा कार्यक्रम होत असतात। खरं तर कुस्ती हा खेळ माणसाच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा हा गेम आहे आणि या गेम मध्ये जो तरुण उतरला त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या आरोग्यामध्ये निश्चितपणाने त्याची प्रगती होते। आणि एखाद्या गावामध्ये जर आखाडा असला तर त्या गावाच्या एकीच्या दृष्टीने हे एक अतिशय महत्त्वाचा गेम आहे। म्हणून आजचा हा या बासेगाव नवतरुण मंडळ किंवा संयोजकांनी या ठिकाणी हा आखाडा आयोजित केला आहे आणि ही परंपरा अशी चालू राहावी हीच आपल्या सर्वांच्या वतीने मी अपेक्षा करतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक खेळाडू आलेले आहेत। या संयोजकांनी ही परंपरा राखण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु या ठिकाणी जी पंच मंडळी आहे पंचांचा निर्णय हा अंतिम असतो। कारण आपण पाहतो क्रिकेट सारख्या सचिन तेंडुलकर या खेळाडूला पंचांच्या चुकीच्या निर्णयाने 4 ते 5 षटक त्याचे उठलेले आहेत। म्हणून पंच हा न्याय देवता असतो आणि एकदा निर्णय दिला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही। आणि या ठिकाणी खेळाडूंना एक माझी कळकळीची संयोजकांकडून विनंती आहे की आपण दिलेला निर्णय हा मान्य केलाच पाहिजे, अशा प्रकारच्या मी सूचना देतो आणि कुठल्याही प्रकारचा इथे वाद होणार नाही याची खेळाडू आणि प्रेक्षकांनी काळजी घ्यावी अशा प्रकारे मी तुम्हाला विनंती करतो। जय जयंतीच्या दिवशी अनेक ठिकाणी हे कुस्त्यांचे आखाडे होत असतात आणि या संयोजकांनी विचार केला की इतर दिवशी ठेवला तर प्रतिसाद चांगला मिळेल, अशा प्रकारचा त्यांचा उद्देश असावा असं मला वाटतं। बासेगाव या गावामध्ये कुस्त्यांचे जंगी सामने चालू आहेत। खरोखरच हे बासे गावामध्ये हनुमान जयंती निमित्ताने पूर्वीपासून कुस्त्या होत असत। आम्ही सुद्धा पूर्वी कुस्ती खेळायला इकडे यायचो। आज आपल्या ह्या गावामध्ये खरोखर चांगले पैलवान आलेले आहेत आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने कुस्त्या कराव्या आणि शांततेने कुस्त्या पार पाडाव्या असं सगळे आपल्या ग्रामस्थांच्या वतीने आलेल्या सर्व पैलवानांच्या व तसेच आपल्या बघणारे कुस्तीपटू आहेत
जे शौकीन आहेत तेच येतात. आणि कुस्ती म्हणजे खरोखरच लाल मातीमध्ये कुस्ती खेळाडू, अशा खेळाडूंना आपण प्रोत्साहन देऊन त्यांचं मनोगत वाढवायचं आणि त्यांना खरोखर चांगली बक्षिसं मिळतात. त्यांनी प्रत्येक खेळाडूंनी शांततेनेच कुस्ती खेळली पाहिजे असं आपण त्यांना आज आपल्या या कुस्त्या चालू असताना त्यांना शुभेच्छा देऊ. आणि जय हिंद जय महाराष्ट्र थोडे बोलून मी माझं महिला पैलवान सुद्धा आज आपल्या इथे समोर दोन्ही महिलांनी चांगली कुस्ती केली, त्यामध्ये त्यांचंही अभिनंदन. बदल माझ्या गावातून सुद्धा खरोखर असे खेळाडू तयार व्हावेत अशी एक मी ईश्वराची प्रार्थना करतो. आणि त्यांना खरोखर शौक आहे कुस्तीचा. एक अनंत हे पण कुस्ती खेळायचे, आज त्यांनी ते एक आपल्या समोर एक टिकून ठेवलंय, त्याबद्दल त्यांचा मी अभिनंदन करतो. आणि आज खूपच आनंद होतोय की बासे गावामध्ये ही 100 वर्षाची परंपरा लाल मातीतला खेळ जिवंत ठेवण्यासाठी ज्या गावकऱ्यांनी सहकार्य केले, गावातील तरुणांनी सहकार्य केले, त्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन. खरोखरच आनंद वाटतोय की एवढ्या भिवंडी ग्राममध्ये कुस्त्या होतात, त्याच्यामध्ये बासे गावाचं नाव आवर्जून घेतला जातो. कारण ही कुस्तीची परंपरा टिकवणे काही साधी गोष्ट नाहीये. सर्वत्र क्रिकेटचे शौकीन झालेले आहेत, बैलगाडी शौकीन झालेले आहेत, परंतु या बासे गावाने आपली परंपरा राखून ठेवलेली आहे. कमीत कमी माझ्या अंदाजे 100 वर्ष होऊन गेलेले असतील. मधल्या काळामध्ये काही वेळ थांबला होता खेळ कुस्तीचा, परंतु आनंद पाटील सारखे बसतात आणि त्यांचे गावकरी सहकार्य, तसेच इथे मंचावर असलेले आमचे शांताराम पाटील साहेब, तसेच विजय शेळके साहेब, तसेच वस्ताद आमचे दीपक ठाकरे हे सुद्धा आलेले आहेत. खरोखरच आनंद वाटतोय की ही परंपरा टिकवण्यासाठी सर्वांची मेहनत आणि त्यांचे कार्य पाहून खूप आनंद वाटतोय. पुन्हा एकदा सर्वांना खूप शुभेच्छा देतो. आणि माझ्या पुंडा गावामध्ये येत्या 25 ते 30 दिवसामध्ये जंगी कुस्त्यांचे सामने राहतील आणि जेवणाची सोय, ज्यूसची सोय, तसेच सर्व कुस्ती पैलवानांचे माजी पैलवानांचे स्वागत समारंभ राहील. याची सर्व मिळून घ्यायची आहे आणि सर्व प्रेक्षकांनी खेळाडूंनी नक्कीच पुंडासमध्ये येऊन आपले कला दाखवायची आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. ज्या वेळेला या स्वराज्यामध्ये माहिती आहे की स्वराज्यावरती संकट आलं त्यावेळेस फक्त इथली मनगटच झुंजली नाही, तर स्वराज्यावरती संकट आल्यानंतर इथल्या बांगड्या सुद्धा झुंजायला कमी पडल्या नाही. तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये, लाल मातीमध्ये खेळवला जाणारा हा खेळ आहे. खर तर या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास कुणी ऐऱ्या गैऱ्याने आणि कुणी लुंग्या सुंग्याने नाही लिहिला, तर या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिला शायरांच्या राफ्यानं, घोड्यांच्या ताफ्यानं, पांडुरंगाच्या भक्तानं, मावळ्याच्या रक्तानं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या खणखणत्या तलवारीच्या पात्यानं या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिला. आणि त्याच या महाराष्ट्राच्या लाल मातीमध्ये या खेळवल्या जाणाऱ्या या अतिशय सुंदर अशा स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात.